नमस्कार. नमस्कार. आपलं गाव, चळे. नाव आपलं, ऋषीराज दर्ली मोरे. हे आपलं खोडवा आहे का लागण आहे? खोडा ओस आहे हा. सगळ्यात शेवटी गेलेलं दिसतंय हा कारखान्याला. मार्चमध्ये गेला शेवट. कुठल्या कारखान्याला घालू? आपला विठ्ठल सहकारी. काय रेट त्यावेळी भाऊ? 3000 रुपये होत आहे. 3000 रुपये दिला. टन. काय परवडलं का म्हणजे? हो परवडलं. 3000 टन असल्यावर ऊस परवडणारच ना. जात कोणती? हे 434 सुधारित 434. सुधारित 434 का? आता ही लागण तुटली तुमची, ही पाला बी तुम्ही कुट्टी केलेला दिसतो जागेला. हो पाला बिला सगळ्याकडे आम्ही झाला नाही काय नाही आहे असं सगळं कटरनं बारीक करून घेतला पूर्ण पाला. आणि शेणखत बी टाकले. शेणखताचं काय? शेणखत हा एक नंबर. पाला कट्टर केला पहिल्यांदा, त्याच्यावर आम्ही शेणखत टाकला. नंतर याच्यात बैलांना आम्ही शेणखत मोजून घेतले. ह्याच्यात एकरी काय डंपिंग टाकलं? एकरी तरी 8-9 डंपिंग खत पडला आहे आमचा. रिझल्ट दिसतोय का तुम्हाला? काय भरपूर त्याचा रिझल्ट आला आहे आम्हाला. आम्ही रासायनिक फक्त त्याला एकदा औषध टाकले आम्ही आतापर्यंत. कोणता डोस दिला रासायनिक? रासायनिक आम्ही टाकले 2 पोती 1846, 2 युरिया, 1 पोटॅश आणि 1 सुपर गोळी. किती दिवसांनी टाकला? ऊस गेल्यानंतर 1-1.5 महिन्यानं टाकला आहे. नंतर 1.5 महिन्यानं. त्याला काय फवारणी काय काय टॉनिक? ऊस गेल्या म्हणजे खोडवा लागण गेल्यानंतर आम्ही म्हणजे जसं जसं फुटायला लागलं सुरुवातीला 1261 एक टॉनिकचा म्हणजे आपलं मॅक्सिल्ड ते घेतलेलं. त्याच्या 2 फवारण्या झाल्यानंतर परत पंपाद्वारे आम्ही लिक्विड म्हणजे असं पंपाने सोडलं. एकरी 5 किलो 12 सोडलं ह्याला आम्ही. त्याच्यामुळे फुटवा बिफटवा व्यवस्थित निघाला सगळा. आता तुम्ही गवत ही त्याला राऊंड अप ही मारता का खुरपून घेता? आम्ही बायांकडून खुरपून पिळून घेतो तर नाशक पण मारतो याच्यात. मग आता ते खुरपून घेतलेलं चांगलं का तर नाशिक मारलेलं चांगलं? खुरपून घेतलेलं तसं चांगलं, पण खुरपायला पैसे पण जास्त जाते. त्यापेक्षा म्हणून त्या नाशिक मारलेलं परवडतं तसं. म्हणजे आता लागणीच्या टायमाला तुम्हाला किती निघलो ते एकरी टन? शेतकऱ्यांना फायद्याचं आहे काय? ही कसं झालता विषय आमचा. हरभरा निघाला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हरभरा निघाला आमचा. भर उन्हाळ्यात आमची लागण मेच्या सुरुवाती आठवड्यात ही लागण गेली आमची. ऊसाला 1 वर्ष व्हायच्या ऊस आमचा गेलता. मी कारखान्याला 9 ते 10 महिन्यात ऊस गेलता, तरी आम्हाला 55 ते 60 चावरी बसले ऊसाला. चांगलं पडले? हो एक चांगलं पडला वरे. म्हणजे शेतकऱ्याला फायदेशीर आहे बेन आहे. 434 चांगला क्रॉस आहे. म्हणजे ऊस हा गोड पण आहे. दिसाय 205 सारखा दिसतो, पण हे गोडवा भरपूर आहे. म्हणजे कारखान्याला बी चालते आणि गायींला हे काय काय माणसं घेते ती. हो कारखान्याला पण चालतंय. आणि आता ही सुरुवातीला लागण करताना किती फुटी सरी सोडली ते काय? आपली ही 4 फुटी सरी आहे. त्या 10व्या महिन्यात तुम्ही काय त्यावेळी किती डोस केलं काय ह्याला? त्यावेळेला झाली आमचं 3 ते 4 डोस झाली आमचं. 3 ते 4. त्यावेळी काय गेल्या वर्षी जरा पाऊस काळ कमी होता, जरा पाऊस काळ कमी होता. नाही तर अजून आवरेला भरपूर फायदा झाला असता. शेवट पाक नदी आठ झाली आमचं. शेवट पाणी झालं नाही. महिना 1-2 महिने तर पाणी दिलं नाही उसाला. पाऊस त्या गेल्या वर्षी कमीच होता, त्यामुळे ह्या वर्षी काय पाऊस का? या वर्षी चांगला एक निसर्गाने चांगली साथ दिली. ह्या वर्षी आवरेला भरपूर जास्त फायदा पडेल सगळ्यांना. सर्व शेतकऱ्यांना चांगलं झालं ह्या वर्षी. निसर्गानं साथ शेतकऱ्यांना दिली तर मग फायदा आहे म्हणा. हो निसर्गाची साथ जर राहिली तर शेतकरी खूप म्हणजे खूप आनंदात राहतो. लाखो रुपये बियाणं टाकून शेतकऱ्याचा निसर्गाच्या जीव विश्वासावर बसतो. निसर्गावर असतं सगळं काय शेतकऱ्यांचं काय. मग आता ही बांधून घेतला नाही दिसतंय, तुम्ही काय करण्याचं? बांधून घ्यायचा होता, पण काय मध्ये पाऊस पडला परत चालत तेवढं ऊस आपल्या बघता येतं कुठे गेला. आता ह्याच्यात बांधायला म्हणजे काही येतच नाही आता बांधायची. मध्ये काय जरा काही शेतकऱ्यांची अडचण होती, म्हणजे वारं ही खूप होतं, त्यामुळे ऊस मोडलं. काय काय बारकं लहान ऊस आहे. तुमचं काय नुकसान आहे? आपलं नुकसान काय झालं नाही तसं. वाऱ्याचे काय हे नाही? काही सोय नाही झालं. मध्ये पाऊस लागून राहिला होता काय त्याचा? पावसात सोय काय नाही झालं. पण साठवून आपल्या राहण्यात साठवणार आम्ही काढून देतो साठलेलं पाणी. साठलेलं काढून देतो. म्हणजे लागण करताना तुम्ही काय सरी किती फुटी सोडली काय? 4 फुटी सरी सोडली. 4 फुटी. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी 4 फुटी सोडते ती काय? 4 पेक्षा जास्त सोडा, कारण जेवढी लहान सरी असेल तेवढं ॲव्हरेज पण जास्त निघत नाही. पण नंतर हवा पण खेळली पाहिजे ऊसात हवा बी खेळली पाहिजे का? आता हे तुम्ही सरी त्यावेळी बांधला ही किती दिवसानं? सरी सोडल्यानंतर लागण केल्यानंतर आमचा 3 महिन्यात 3 ते 4 महिन्यात बांधलेला ऊस आम्ही बांधला होता. आणि डोस पहिला डोस केव्हा टाकला? पहिला डोस म्हणजे लहान असं आपल्या ऊस 1.5 महिन्यात झाले पहिला डोस टाकला. परत डायरेक्ट मोठ्या बांधणीला टाकणार. परत मोठ्या बांधणीलाच. बांधणी कसं ट्रॅक्टर कोण करता का पहिला कोण बांध का ट्रॅक्टरचं? म्हणजे का ट्रॅक्टर कोण कधी आपण बांधत नाही. ट्रॅक्टर सगळ्या मुळे जोडते, रान सगळं घट्ट येतं, त्यामुळे काय बोज असतं त्यामुळे पहिल्यांदा चांगली मेहनत पण होती. तुम्ही आता ही डोस ही करता स्वतः तुम्ही करता का गड्यान कुंडे करून घेता? स्वतः आपण करतो. गड्याने एवढे पैसे आता परवडायला पाहिजे असल्या काय. गडी यायची ते 8-9ला जाते तर 12 त्याला 500 रुपये हजेरी द्यावी लागते. कसं मिळेल लागाय म्हणजे आपण स्वतः केल्यावर परवडतं. अरे तुमचं ऊसा क्षेत्र किती आता सगळे ऊस? आता ऊस आहे म्हणजे 434 म्हणताय ना. हा 4 एकर आहे आता हे जाणार. 4 एकर स्वतः राबता का? हो स्वतः राबतो. काय रोज थोडं 1 एकर टाकायचं. त्याला काय आपल्याला काय एका दिवशी सगळं करायचं आहे. आतापर्यंत किती खर्च झालाय? आता एकरी शेणखत असं तरी रासायनिक आम्ही जास्त टाकलं नाही. आता म्हणजे 1 डोस झाली सगळं शेणखत फवारणी ती सहित तरी एकरी अंदाजे सांगतोय तुम्हाला
30 ते 35,000 आसपास गेला असेल एकरी? हा. मग आता ते शेणखत कसं मिळतं काय इकडे डम्पिंग काय शेणखत इकडं 2,500 ते 3,000 रुपये म्हणजे डम्पिंग मिळते. डम्पिंग मिळते का? आता हे तुम्ही ॲव्हरेज किती धरले नेमकं आता एकरी कसं काढायचं त्यामुळे तुमचं टार्गेट? लागणीला आम्हाला निघले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 60 ते 65 टन निघलं. आता ह्याला पाऊस का ह्या वर्षी चांगला आहे तरी आम्ही 60च्या वर धरले ह्याला पण एकरी 60च्या वर होय? कारण गेल्या वर्षी आमचा ऊस तसा 9व्या महिन्यात गेला. ह्या वर्षी तरी याला टायमिंग 1-2 महिने जास्त मिळणार आहे, त्याच्यामुळे चांगला निघेल ह्या वर्षी. आता इथून पुढे डोस अजून किती करणार? आता एक केलाय म्हणताय तुम्ही, ह्याच्यानंतर इथून पुढे 3 तरी डोस करणार ह्याला आम्ही. आता हे 3 करणार ते सेम असंच करणार का दुसरं काय नवं जुनं? आता वाढवून टाकणार त्याला जरा. आता एकरी आता पण ह्याच्या आधी एकरी 4 ते 5 पोती टाकली. आता ह्याला 7 ते 8 पोती टाकायला लागणार इथून पुढे. आता हे 1846 रेट खूप वाढले तर मग काय परवडतंय का काय? काय आता टाकल्याशिवाय पर्याय नाही. आता नाही टाकून मग परत काय करायचं? मग ते आता काय इलाज नाही दुसरा. आता ठीक बघताय तुम्ही 1800 रुपये 1750 रुपयाला 1840 10-26 झाले. काय मग तीच खूप 1,500 खाली राहिलेच नाही. काय नुसतं एरिया टाकून बी परवडत नाही. एरिया स्वस्त आहे पण काय उपयोग बी नाही त्याचा. ते पण देत नाही सर एरिया, त्याच्यासोबत दुसरं काय ते घ्यायला लागते. घ्यायला लागते मग कारखान्याकडून तुम्हाला रेट किती पाहिजे होता? 3 ते 3,500 रुपये दर पाहिजे बघा ऊसाला. कारण आता बघताय तुम्ही रासायनिक किती किमती वाढली त्या काय. आता एक टन आणावी म्हणलं तर आता 1 टन 3,000 रुपये गेल्या वर्षी दर होता. आता एक ठिकच झाले 1,800 रुपयाला. मग आता हे कारखान्याचं बिल असतो तुम्ही आता कसं करता? मग ह्याला काय शेतीला जोडधंदा आहे? आता खात टाकायचं म्हणलं का पैसे लागते तर? मग शेती जोड आपला दूध व्यवसाय मग दूध व्यवसाय. मग त्यात किती गाय येत्या? त्याची 5 गाय येते आपल्या. दिवसाला जाते तरी 30-40 लिटर दूध जातं आपलं. परवडतंय का काय? दूध सगळं दुधाला रेट कमी आहे काय? दुधाला पण रेट काय आता अनुदान म्हणते ती पण मिळेल काय करतो तुम्ही बघताय. आणि कालवा करते इलेक्शन आलं परत ते कालवा करते ती. तसं झालं इलेक्शन संपल्या परत कुठलं 20,000 आणते ती परत. मग काय म्हणजे काय जणांना कालवा काही चेअरमन मिळाले म्हणते काय जणांना मिळालं नाही म्हणजे डिरेनला? आपल्याला तर अजून काही मिळेल नाही. आता बघू आता कळतंय. आता या महिन्यात म्हणली ती मिळेल ती म्हणून. मग आता बघा मित्र, शेतीला जोडधंदा करावाच लागतो कारण पर्याय नाही. शेतीला रासायनिक खत खूप मागली ती, त्यामुळे शेतकऱ्यांना परवडतच नाही. आणि कारखान्याचं बिल असतो थांबून चालत नाही. शेतकऱ्यांना डोस करायला लागतो काय तर. दुकानदार वगैरे ते लगेच फोन करते महिन्यावर 15 दिवसा वायदा असतो लगेच. त्यांना कुठलं द्यायचं परत म्हणून असलं शेतीला जोडधंदा काय व्यवसाय कुठलं काय ते करायचं असले करायचं बसायला लागते. तुमचं काय शिक्षण आहे? शिक्षण आपलं BSc एग्री झाली. मग पुन्हा काय मोर शिकायची इच्छा? आता नाही आहे शेती करत बसायची आपली काय तरी. किती वर्ष झालं आपण शेती करतो? आपण आहे आता 2-2.5 वर्ष झाली शेती. म्हणजे आधी पण वडील करत होते. आता मी ह्याच्या 2-2.5 वर्ष झालं आहे. आता जी तुम्ही माहिती दिली ना आम्हाला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. शेतकरी बांधवांना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवाददृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.